सतनाम 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 जी। जय गुरु रविदास जी। सतनाम 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 जी। जय गुरु रविदास जी। सतनाम 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 जी। जय गुरु रविदास जी। करम बंधन मन रवि रहियो, पलको तछो न आसु। करम मनुष्य को धर्म है, सतभाषे रविदास। ऐसा चाहो राज में, जहाँ मिले सबन को अन्न। छोटो बड़ो सब संग से, रविदास रहे प्रसन्न। मन ही पूजा मन ही धूप, मन ही सेवु सब स्वरूप। पराधीनता पाप है, जान ले बुरे नित। रविदास दास पराधीन को, सब ही संचेन। रविदास जन्म के कारणे, ब्राह्मण कोय न हुयो। जो जानहि ब्रह्म ज्ञान, सोई ब्राह्मण होय। सद्गुरु रविदास महाराज की जय हो। सतनाम 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 जी। रविदास शक्ति अमर रहे, रविदास शक्ति अमर रहे, रविदास शक्ती अमर रहे। आज या ठिकाणी ते संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या जयंती निमित्तानं प्रथम मी आपणास सर्व उपस्थित समाजाचं, कार्यकर्त्यांचं आणि समाज बांधवांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आज संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती। या जयंतीच्या निमित्तानं सर्व समाजातील समाज बांधव, त्याचबरोबर ज्यांना कुणाला रविदासांवर, त्यांच्या विचारधारेवर प्रेम आहे आणि जो जाती पातीच्या पलीकडे गेलेला आहे, असा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व समाज धर्माचं या ठिकाणी अभिनंदन करतो। आम्ही ज्या समाजात जन्माला आलो आहोत, त्या समाजाचं आपण देणं लागतोय, असे आम्हाला भारतीय संविधानाचे जन्मदाते, निर्माते, संविधान तज्ञ, भारत रत्न, विश्वभूषण डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर यांनी सांगितलं है। और जिसके दिल में सही तमन्ना है, तो वो बहाने नहीं रास्ते निकलता है। हे मान्यवर साहेब कांशीरामजी यांचे वाक्य। त्यामुळे आज या ठिकाणी या माझ्या सर्व गुरूंना विनम्र अभिवादन करून वंदन करतो, कोटी कोटी नमन करतो। माझे तुटके फुटके शब्द तुम्हाला किती आवडतील किती नाही हे मला माहित नाही, परंतु मी जे काही बोलत ते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्याकडून प्राप्त झालेलं ज्ञान, त्याचबरोबर गुरु रविदासांना गुरुस्थानी मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मान्यवर कांशीरामजी आणि बहीण कुमारी मायावतीजी यांच्या विचारांना प्रणाम मानून संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या पुढे म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दोह्यांमधून आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं आणि आपला सुखी संसार समाजाला ज्याप्रमाणे आम्ही प्रबोधन करण्यासाठी याही वयामध्ये भरकटतो देतो, आपणही समाजाचं ऋण फेडण्यासाठी त्यामधूनच मी आपले समाज बांधव पाहतो की ते आज नव्हत्या माझे अनुकरण करत
मित्रांनो, माझे गुरु जे मान्यवर साहेब कांशीरामजी आणि कांशीरामजींचे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांचे गुरु महात्मा फुले, कबीर, रविदास आणि त्यांचेही गुरु भगवान बुद्ध यांच्या विचाराला अभिवादन करू या कार्यक्रमाची आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वजण म्हणतील नातोडे साहेबाला काही बोलता येत नाही आणि याच महापुरुषांची नाव 50 वेळेस घेतोय की जे आम्हाला रोज माहिती आहे. चला मित्रांनो, आज सुरू करूया आणि आज संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या या जयंतीला आपण भरभरून उपस्थित राहिलात. आपणा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि स्वागत असेल सरसी आपण या ठिकाणी संत रविदास महाराजांची कर्मभूमी, जन्मभूमी त्या काशी नगरीमध्ये जाऊया. माघ पौर्णिमा या दिवशी तो दिवस रविवार होता आणि या दिवशी आपली गुरु माऊली संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा जन्म झाला आणि त्यांचा हा जन्म झाला त्यावेळेस जी काही परिस्थिती होती ती भयावह. 650 वर्षपूर्वीचा काळ आठवा. आमच्यामध्ये काही जे माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा जास्त वयाचे जे म्हातारे कोतारे या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना माहिती आहे आपल्या जन्माचा वेळ काळ जो काही होता त्यावेळेस 2 वेळचं अन्न सुद्धा खायला मिळत नव्हतं. अशी भयान परिस्थिती होती. आज आपण सर्वत्र डेव्हलपमेंट, विकास, सुंदरता पाहतो. या सर्वांना जर क्रेडिट जात असेल आणि ते दीन दुबळ्या गरिबापर्यंत पोहोचलंय, या सर्वांचं क्रेडिट जर कोणाला जात असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला, या महात्म्याला. असं का? मी बाबासाहेबांचं नाव तर राहून घेतोय आणि घेतल्याशिवाय तर मला जमत नाही. कारण बाबासाहेबांनी जे काही कार्य केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कार्य केलंय ते संत रविदासांच्या विचारधारेला अनुसरणच केलं आणि त्या विचारधारेला अनुसरण केलं म्हटल्यानंतर साहजिक आम्हाला संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी समजून घेतलं पाहिजे, रुंजून पण घेतलं पाहिजे. 2 मिनिटांमध्ये मी संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची जन्मकथा थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगतो आणि सुरुवात. तर काशी नगरीमध्ये रघुराम आणि कर्मादेवी यांच्या पोटी म्हातारपणा जे कोणी एकुलते एक आपत्ती जन्माला आले असेल तर ते संत शिरोमणी गुरु रविदास. या संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांना लहानसं मोठं होताना ज्या काही बालक्रीडा त्यांच्याकडून झाल्या गेल्या, ज्या काही बालक्रीडा त्यांच्याकडून झाल्या गेल्या त्या आपल्याला थोडक्यामध्ये सुद्धा सांगणं खूप गरजेचं आहे. लहानपणी जन्मताच रविदास खूप रडायला लागले आणि दूध पित नव्हते आईच. अशी एक कथा ऐकवत आहे. मी जन्माच्या कथा यासाठी सांगतोय की तुमच्या डोक्यामध्ये काही गोष्टी घुसल्या पाहिजे आणि काही गोष्टी निघून पण गेल्या पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला ती जन्मकथा या ठिकाणी सांगतोय की संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा जन्म ज्या वेळेस झाला त्यावेळेची परिस्थिती एकदम भयावह होती, खतरनाक होती, गरिबीची होती. 1 वर्ष अन्न सुद्धा खायला मिळत नव्हते अशी होती. आणि अशा परिस्थितीमध्ये रविदासांचा जन्म झाला, गर्भित झाला. त्यावेळेस सर्वत्र जातपात नांदत होते, अगदी मजेशीर नांदत होते. सगळे ऊचनीच एकमेकाला मानित होते आणि सांभाराच्या हातचं पाणी पिणं तर सोडा, सांभाराला पाणी सुद्धा प्यायला मोठी मुश्किल होती. असा तो काळ की ज्या काळामध्ये मोगलांचं राज्य चालू होतं आणि दिल्लीला बादशाह त्यावेळेस सुद्धा सिकंदर होते. आणि
काशी नरेश, आणि काशीला राजा होता, काशीचा राजा काशी नरेश म्हटलं जातं. आणि अशा काळामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे वडील पप्पा, काही लहान मुलांना कळत नाही वडील, तर त्यांना सांगावं लागेल, त्यांचेवाले पप्पा चांभारकीचं काम करायचे. अगदी चमडं काढण्यापासून चमडं रंगवण्यापर्यंत, आणि चमडं रंगून झाल्यानंतर त्याच्यावरती चपला जोडे शिवून देण्यापर्यंत ते काम करायचे. कधी बैलाच्या गळातल्या मोरक्या असू, या घुंगराचे पट्टे असू, चाबूक असू या आसूड असू, हे सगळ्या वस्तू चर्माच्या ते बनवायचं काम करायचं. अगदी मोठा सुद्धा पाणी ओढायच्या ज्या मोठा होत्या चमडाच्या, त्याला मोठा म्हटलं जायचं. नदी पास विहिरीमध्ये ते मोठ सोडायची, आणि ती खालून भरली की वर चमड्याचं पाणी वर आणून ती सोडायची. नंतर त्याचं पाणी शेतीला पण एक दिलं जायचं, आणि प्यायला सुद्धा तेच पाणी वापरलं जायचं. गंगा तर त्यावेळेस खूप पवित्र मानली जाते, आणि त्या गंगेमध्ये साधू संत कोणी पाप धुवायला यायचे की ती सगळी गंदगी करून टाकलेली होती. आज बी तीच परिस्थिती आहे. अशा या परिस्थितीमध्ये रविदास महाराज लहानचे मोठे होत होते, आणि लहानचे मोठे होत असताना आता ते जरा थोडे चांगले कळायला लागलो होतो. आपल्याकडचा 4वी-5वीचा मुलगा जसा 9-10 वर्षाचा असतो, 10 वर्षाचा असतो, त्यावेळेस चांगलं कळायला लागला, आणि रविदासांना दुकानावर बसायला, आपल्याकडे त्यांना रविदास म्हटलं, परंतु रविदास हा त्याचा शब्दाचा अपभ्रंश आहे. हा आपण समजून घेतला पाहिजे. त्यासाठी आपण भविष्यामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांना रविदास म्हणूनच बोललं पाहिजे, हा माझा आग्रह. कारण सर्वत्र एकच नाव आहे, फक्त महाराष्ट्रातच का बदल असावा, म्हणून आपण त्या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे. काही भागामध्ये रायदास म्हणतात, रविदास म्हणतात, पुरोहितदास म्हणतात, रोहिदास म्हणतात, तर अशी रायदास म्हणतात, अशी अनेक वेगवेगळी त्यांची नावं घेतली जातात. ती व्यक्ती वेगवेगळी बिलकुल नाही, ती व्यक्ती एकच आहे, आणि चांभार काम करणार ती एवढीच व्यक्ती आहे. कारण महापुरुषांचं दैवीकरण केलं जाते, आणि ते दैवीकरण होऊ नये म्हणून आम्हाला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रविदास ही जिती जागती व्यक्ती होती, ते देव नव्हते, माणूस होते, संन्यासी होते, साधू होते. तर अशा या साधूला म्हणजे रविदासांना रघुरामने म्हणजे त्यांच्या वडिलांना दुकानावर कामाला बसवलं. त्यांना एक एक काम शिकवायला सुरुवात केली. अगदी चमड्याच्या जोड्याचं माप कसं घ्यायचं, पट्टे कसे बनवायचे, त्याला शिवायचं कसं, टाका कसा मारायचा, हे सगळं ज्ञान त्याला द्यायचं काम केलं. आणि असं ज्ञान देत असताना एक दिवस रोहिदास महाराज, एक दिवस रविदासांचे वडील कामानिमित्त बाहेर गावी गेले. रोहिदास मस्त की आता आसनावर बसलेले होते. आसन कोणतं? राजाचं आसन नव्हे, हे आपलं पोतं टाकलेलं एक आसन होतं, आणि त्या आसनावर बसले, आणि आपलं ते त्यांचं थोडं कलाकुसरीचं काम शिकत 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 काम करायला लागलेले होते. त्यावेळेस एक साधू त्यांच्याकडे आला. त्याच्या पायात चपला नव्हत्या, जुडे नव्हते. रविदासाला त्यांचीवाली आहे, पहिली मोठी दुपार झालेली होती, कडक ऊन होतं, ऊन मी म्हणत होतं, सर्व इतकं तापलेलं होतं. आणि हा माणूस तो साधू ज्यावेळेस नंग्या पावाने, पायात चप्पल नसताना त्या याच्यातून चालला होता, त्यावेळेस त्याच्या पायाला किती चटके बसत असत हे रविदास जाणून. म्हणून रविदासांनी त्यांना आवाज दिला, महाराज महाराज या. त्यांना बसवलं, त्यांना पाणी बिणी पाजलं, आणि विचारला, कुठून आला, कसे आला, काय आलं, कुठं निघाला, ही सगळी चौकशी करतात. सांभारच तो, सांभार चौकशा सांभार नाही करणार तो कोण करणार? आणि आज सुद्धा आम्ही ते आता करायचं शिकलो पाहिजे, कारण सांभार चौकशा ही आपल्याला एक दिलेली शिवी आहे. कारण चौकशी कोण करत नाही ह्या जगामध्ये, परंतु सांभाराला हिनवण्यासाठी ती बोलली गेलेली आहे. तर आपण खरंच आता या ठिकाणी
पुढे भविष्यात चांभार चौकशा केल्या पाहिजे. कोण निवडून आलं, शिंदे कुठे गेला, देवेंद्र फडणवीस काय म्हटला, मोदी काय म्हटला, भाव वाढले कमी झाले, गॅट वाढला, जीएसटी लय वाढला, महागाई वाढली, ह्या गोष्टी तर आपण केल्या पाहिजे. यालाच तर चांभार चौकशा म्हणतात. आणि ह्या चौकशा आपण केल्या पाहिजे. त्याच्यामध्ये वाईट काही नाही, हे वाईट वाटून घ्यायचंही घ्यायचं. तर मित्रांनो आणि माझ्या समाज बांधवा, तर मी सांगत होतो संत रविदास महाराज मग त्या साधूला घेऊन बसले, त्यांना पाणी वगैरे दिलं, पाहुणचार केला आणि त्यांना म्हणाले, महाराज ऊन खूप झालेलं आहे, चपलाचा जोड घेऊन जातो. साधू म्हणाले, नाही नाही बाबा, मला चपलाचा जोड नकोय. मी चपलाचा जोड जर घेऊन गेलो तर मला पैसे द्यायला तुला आहे का? तुला पैसे द्यायला मंजूर नाही आहे, त्यामुळे तो राहू दे. रविदासांनी खूप आग्रह, नाही पुरुष नाही महाराज, माऊली घाला पाया, असू द्या, पैसे नका देऊ. आणि रविदासांचा धंदा हाच सुरू झाला. गुरु वडील नसले की जो कोणी अनुयायी दिसला, गरीब दिसला, एखादा झेंडा घेऊन निघालेला जरी दिसला तर त्याच्या पायामध्ये चप्पल घालायचे. भावना चांगली होती, वाईट नाही. कारण रविदास दुःख जाणून होते. परंतु ज्या वेळेस रविदास महाराज चुपचाप मध्ये दुकान बंद केल्यानंतर चुपचाप मध्ये सत्संगाला जायला लागले. आणि त्या सत्संगामध्ये जात असताना अनेक साधू संतांशी त्यांचं भेटी गाठी व्हायला लागल्या. जातपात त्याच्यातून समजायला लागले, उच्च नीच समजायला लागलं, धर्म समजायला लागला. आणि ह्या विषमतेमुळे रविदासांचं मन विषण्ण झालं. त्यांना दुःख झालं, खूप यातना झाल्या. अरे, आम्ही इतरांप्रमाणे माणसासारखी माणसं दिसणारे असून सुद्धा देखील या ठिकाणी जातपात मानली जाते. हा काय प्रकार आहे? याच्यापासून आपल्या समाजाची सुटका झाली पाहिजे. आणि आपलीच जात नाही तर पाहतो तर ब्राह्मण सुद्धा देखील क्षत्रियाला त्याच्यापेक्षा खालचा मानतो, व्यापाऱ्याला त्याचाही पेक्षा, वैश्याला त्याच्यापेक्षा खालचा मानतो. आणि हे तिन्ही मिळून शूद्रांना आपले नीच म्हणतात. शूद्रांमधले अतिशूद्र जे महार मान सांभार भंगी वगैरे, यांना सुद्धा एकदम नीच मानलं जातं. की आणि त्यांच्या हातचं तर काही पदार्थही चालत नव्हतं, सावली पडलेली जमिनीवर चालत नव्हतं. ही ज्यावेळेस त्यांनी अनुभव घेतले त्यावेळेस त्यांनी बंड करायचं ठरवलं. परंतु बंड एकाएकी तर करता येत नाही. आणि रविदासांचं ते वय सुद्धा नव्हतं, त्यांनी बंड करून लगेच उठावं. रविदास चांगल्या प्रकारे सूक्ष्मपणे अभ्यास करत होते, निरीक्षण करत होते. आणि या निरीक्षणामधून त्यांना ज्यावेळेस सांगलं की आता मला सुरू झालं, आता मला बोलतं झालं पाहिजे. पण गुरु रविदासांनी संत संगतीमध्ये जास्तीत जास्त वेळ घालायला सुरुवात केली. त्यावेळेस आपले स्थानिक गावातील ब्राह्मण पुरोहित पंडित त्यांच्याकडे आले. रविदासांच्या वडिलांना म्हणू लागले, हे रग्या, तुझ्या पोट्याला सांभाळून ठेव. हा लहान मोठा हा विचार न करता त्यांच्यामध्ये सरळ घुसतो. त्याला संस्कृती काय असते समजून सांग, त्याला धर्म काय असतो तो समजून सांग. जसे तुम्ही वागलात तसंच मुलाला वागवायचं शिका, नाहीतर अनर्थ होईल. तुम्ही धर्माच्या विरुद्ध वागतायत तर त्याचा दंड तुम्हाला मिळेल. त्यामुळे रविदासांच्या वडिलांना मोठी काळजी वाटली. हा एकुलता एक पोटचा गोळा, तोही म्हातारपणामध्ये झालेला, त्याला कसं सांभाळायचं, कसं आवरायचं म्हणून प्रश्न पडला. त्यावेळेस मग त्यांची जी पत्नी जी होती कलसादेवी कर्मा, त्यांनी दोघांशी चर्चा केली आणि तिला म्हणले, कलसा, आता आपल्या पोराचं 2 हाताचं 4 हात केलं पाहिजे. आणि त्या हिशोबाने रघुनाथ
आणि कलसादेवी म्हणजे रघुराणी किंवा कर्मादेवी यांनी रविदासांसाठी एक सुंदरशी छानशी मुलगी आपल्या संबंधातील नातेवाईकांकडे शोधली, पाहिली आणि डन झालं. विवाह करण्याचं फिक्स झालं. सर्वांना निमंत्रण दिले गेले. रविदासाने तर लोणाला पाहिलं सुद्धा नव्हतं, कारण त्यावेळेची परिस्थिती अशी होती, मुलाने मुलगी पाहायला जायचं नसतं. हा त्याचा एक प्रघात होता आणि ह्या प्रघातामुळे रविदासजी आपल्या पत्नीला लग्ना अगोदर पाहू शकले नाही. आता ही गोष्ट कित्येक जणांना खरी वाटेल, खोटी वाटेल, ही मोठी परिस्थिती आहे, गंभीर बाब आहे. आज तर आम्हाला तर विचारायला सोय नको, आम्ही तर कुठेही काय हरकत नाही, विषय भरकटायला नको आपल्याला. म्हणून आम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की रविदासांचं लग्न थाटामाटात चांभार पद्धतीनं करण्यात आलं. लग्न लावायला चांभाराचा भाट होता, कोणी ब्राह्मण नव्हता. ब्राह्मणाला आपली सावली सुद्धा चालत नव्हती, अन्न चालत नव्हतं, पूजापाठ कुठे करणार. आणि अशा रीतिरिवाजामध्ये रविदासांचं लग्न झालं आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं लोणादेवी. मला मी सगळ्यांनी ध्यानात घ्या, रविदासांच्या वडिलांचं नाव होतं रघुनाथ रघुराम. आईचं नाव होतं कर्मादेवी किंवा कलसादेवी, काही जण रघुराणी असंही म्हणतात. तेव्हा नावं मध्ये काही नाही, कारण नावं जशी तशी कशी पडतात आपल्याला. आता एखादी कौसाबाई असेल, आता कौशल्याला कौशी, कौसाबाई, कौसडी अनेक प्रकारे असं बोललं जातं. तसाच हा एक काही प्रकार आहे. जसं रघुला राघ्या पण म्हटलं जाते. तर बोलण्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, संत शिरोमणी रविदास महाराजांचं लग्न झाल्यानंतर काही दिवस असेच गेले आणि रविदासावर खूप मोठी जबाबदारी त्यांच्या वडिलांनी टाकून दिली. आता इथून पुढे तो दुकान सांभाळायचं, नीट व्यवसाय करायचा.